अभी मजा आएगा ना भिड़ो। तू माझा होकार जाहीर करते, दिसतो तू गोड गोड हसतो तू, सांग बरं ना स्टार माझा होणारा बॉयफ्रेंड हा, कधीतरी तुझ्या मिठीत येऊ खूप स्ट्रॉंग वाली फील. Once more! Once more! Once more! असला तू माझा होकार जाहीर करते, क्यूट क्यूट नाही तुला सांगू कशी तू, काही सांगेन मी गर्लफ्रेंड तुझी, सांगायची संजू मी झाली तू. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सार्थक स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, व्हिडिओचा प्रिव्ह्यू तर तुम्ही बघितलाच असेल. प्रिव्ह्यू कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आलेले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवरती सेट करा. त्याचबरोबर मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनल तुम्ही आतापर्यंत जॉईन नसेल केले तर पटापट जाऊन तुम्ही जॉईन करून घ्या. त्यावरती आपण अगदी फ्रीमध्ये मटेरियल प्रोव्हाइड करत असतो. तर चला मित्रांनो, जरा वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, सर्वात आधी तर आपल्याला इथे VPN कनेक्ट करून घ्यायचे. तर मी इथे पॉवर VPN वापरलेले आहे. हे VPN कनेक्ट केल्यानंतर सिम्पली तुम्हाला कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचे आहे आणि तुम्हाला सिम्पली इथं न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथं फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. फोटो इथं सिलेक्ट करून ॲड करून घ्या. यानंतर तुम्हाला एक्सेप्ट रेशो म्हणून ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करून 9.16 इथं सिलेक्ट करून घ्यायचे आहे. यानंतर सिम्पली फोटोवरती क्लिक करा आणि फोटोला व्यवस्थितपणे इथं झूम करून घ्यायचे आहे. फोटो व्यवस्थित झूम दिल्यानंतर इथं तुम्हाला ओव्हरली म्हणून ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला ॲड ओव्हरली करायचा आहे. त्यावरून तुम्हाला मी वेटवा व्हिडिओ दिलेला आहे, तो व्हिडिओ तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचा आहे. हा व्हिडिओ इथं ॲड केल्यानंतर सिम्पली तुम्हाला फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि फोटोला व्यवस्थितपणे व्हिडिओच्या एंडपर्यंत तुम्हाला असं लांबवून घ्यायचं आहे. तर व्हिडिओच्या लांबपर्यंत याला घेऊन आल्यानंतर सिम्पली तुम्हाला हा जो व्हिडिओ दिलेला आहे हा तुम्हाला इथं व्यवस्थितपणे इथं बघावा लागेल. तर व्यवस्थितपणे इथं बघण्यासाठी आपल्याला व्हिडिओ प्ले करून घेऊया आपण. यानंतर बघू शकता मित्रांनो, इथं आपली बीट येत आहे. तर इथं आपण फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि फोटोला इथं स्प्लिट करून घ्यायचे आहे. तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे फोटोवर इथं बीट येत आहे आपली. तर इथे आपण फोटोला इथं स्प्लिट करून घेत आहोत. तर मित्रांनो, अशाच प्रकारे तुम्ही इथं सर्व फोटोना इथं स्प्लिट करून घ्यायचे आहे, म्हणजेच बीटमार्क करून घ्यायचे आहे. तर मित्रांनो, इथं बीटमार्क सर्व झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला आल्यानंतर हा जो बीटमार्क व्हिडिओ दिलेला आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि ओपेसिटी म्हणून ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करून तुम्हाला इथं याची ओपेसिटी जी आहे ती तुम्हाला इथं 0 करून घ्यायची आहे. 0 केल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथं ॲनिमेशन लावायचे आहे. तर ॲनिमेशन लावण्याकरता सिम्पली आपल्या फोटोवरती यायचं आहे. तर फोटो आपल्याला सिम्पली 2 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे. पहिल्या फोटोला आपलं ॲनिमेशन नाही लावायचं आहे, तर सिम्पली तुम्हाला 2 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे. 2 नंबरच्या फोटोवरती आल्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. कॉम्बो कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आणि तुम्हाला इथं डायनॅमिक शेक टू हाय ॲनिमेशन दिसून येईल. तर हा ॲनिमेशन तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचा आहे. यानंतर पुढच्या फोटोवरती जायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. इन कॅटेगरीमध्ये तुम्हाला रॉक वर्टिकली हा ॲनिमेशन दिसून येईल. तर हा ॲनिमेशन तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचा आहे. हा ॲनिमेशन ॲड केल्यानंतर पुढच्या फोटोवरती यायचं आहे. पुढच्या फोटोवरती आल्यानंतर ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनवरती क्लिक केल्यानंतर इन कॅटेगरीमध्ये तुम्हाला इथं अनफोल्ड हा ॲनिमेशन दिसून येईल. तर हा ॲनिमेशन तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचा आहे. यानंतर 5 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे आणि तुम्हाला इथं ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनवरती क्लिक केल्यानंतर सिम्पली तुम्हाला कॉम्बो कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आणि तुम्हाला इथं पेंडुलम 1 आणि पुढच्या फोटोला पेंडुलम 2 हा इफेक्ट तुम्हाला इथं म्हणजे ॲनिमेशन लावून घ्यायचं आहे. यानंतर तुम्हाला 7 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे. 7 नंबरच्या फोटोवरती आल्यानंतर ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आणि तुम्हाला इथं स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट हा इफेक्ट म्हणजेच ॲनिमेशन दिसून येईल. तर हा ॲनिमेशन तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचं आहे. हा ॲनिमेशन ॲड केल्यानंतर 8 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे आणि तुम्हाला इन कॅटेगरीमध्ये तुम्हाला रॉक वर्टिकली हा ॲनिमेशन तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचा आहे. यानंतर 9 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. इन कॅटेगरीमध्ये तुम्हाला क्रॉस शेक हा ॲनिमेशन दिसून येईल. तर हा ॲनिमेशन तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे. यानंतर 10 नंबरच्या फोटोवरती ॲनिमेशनवरती क्लिक करा, कॉम्बो कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आणि इथं पॉपिंग कॅन्डी हा तुम्हाला ॲनिमेशन या 2 फोटोंना इथं लावून घ्यायचं आहे, 10 आणि 11. नंतर तुम्हाला येथे 12 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. 12 नंबरच्या फोटोवरती क्लिक करा, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. कॉम्बो कॅटेगरी सिलेक्ट करून तुम्हाला येतो व्ह्यू ॲम्प्लिफिकेशन
हा ॲनिमेशन तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचा आहे. यानंतर तुम्हाला 13 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे आणि ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. इन कॅटेगरी तुम्हाला क्रिस क्रॉस शेक हा ॲनिमेशन तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचा आहे. यानंतर 14 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे आणि तुम्हाला ॲनिमेशनवरती क्लिक करून इन कॅटेगरीमध्ये तुम्हाला आता पेंडिंग हा ॲनिमेशन इथं दिसून येईल, तर हा ॲनिमेशन इथून ॲड करून घ्यायचा आहे. यानंतर तुम्हाला 15 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. कॉम्बो कॅटेगरी तुम्हाला इथं पॉपिंग कॅन्डी हा ॲनिमेशन तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचा आहे 2 फोटोंना. यानंतर इथं ॲड झाल्यानंतर तुम्हाला 17 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे. 17 नंबरच्या फोटोवरती आल्यानंतर ॲनिमेशनवरती क्लिक करा आणि तुम्हाला आता वेव ॲब्सॉर्बिकेशन हा ॲनिमेशन तुम्हाला इथं बघून घ्यायचा आहे कॉम्बो कॅटेगरीमध्ये, तर हा ॲनिमेशन इथून ॲड करून घ्यायचा आहे. यानंतर सिम्पली तुम्हाला 18 नंबरचा म्हणजे जो लास्ट फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट हा ॲनिमेशन तुम्हाला कॉम्बो कॅटेगरीमध्ये सिलेक्ट करून येसवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे इथं ॲनिमेशन लावणे कंप्लीट झालेलं आहे. तर नंतर मित्रांनो तुम्हाला इथं ट्रान्समिशन लावायचे. तर ट्रान्समिशन बघू शकता पांढऱ्या बॉक्सला ट्रान्समिशन म्हणतात. तर सिम्पली आपल्याला 12 नंबरचं ट्रान्समिशन आहे त्यावरती यायचं आहे. 12 नंबरच्या याच्या नंतर तुम्हाला इथं त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक करून जो फर्स्टला तुम्हाला इथं इफेक्ट दिसून येईल म्हणजे ट्रान्समिशन दिसून येईल, तर त्याला आपल्याला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि याची जी स्पीड आहे ते आपल्याला 0.5 सेकंद करून इथे ॲड करून घ्यायचं आहे. यानंतर तुम्हाला इथे व्हिडिओ इफेक्ट लावायचे आहे, तर त्याकरता व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर ट्रेनिंगलाच तुम्हाला इथं कॅमेरा मुवमेंट हा इफेक्ट तुम्हाला इथं दिसून येणार आहे, तर याला आपण इथं ॲड करून घ्यायचं. तर याला इथं ॲड केल्यानंतर याच्यावरती क्लिक करायचं आणि व्यवस्थितपणे याला पण इथे ॲडजस्ट करून घ्यायचे पहिल्या फोटोवरती. नंतर सिम्पली तुम्हाला 3 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे. 3 नंबरच्या फोटोवरती आल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथं व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि इथं बटरफ्लाईज कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. बटरफ्लाईज कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला इथं बटरफ्लाय ड्रीम हा इफेक्ट दिसून येईल, तर हा इफेक्ट तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचा आहे आणि याला पण इथं व्यवस्थितपणे इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. यानंतर सिम्पली तुम्हाला 8 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे. 8 नंबरच्या फोटोवरती यायचं सिम्पली तुम्हाला 8 नंबरच्या फोटोवरती आल्यानंतर सिम्पली तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचे आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये मिरर 3 लेअर हा इफेक्ट तुम्हाला ते ॲड करायचा आहे. तर ॲड करण्या अगोदर आपण याला पण व्यवस्थितपणे ॲडजस्ट करून घ्यायचे. पहिले वर्टिकल जे आहे ते तुम्हाला इथं कमी जास्त करून घ्यायचे आणि फिटर तुम्हाला इथं 0 करून घ्यायचे आणि याला पण व्यवस्थितपणे इथं सेट करून घ्यायचे फोटोला आणि या इफेक्टवरती क्लिक करायचे आणि याला व्यवस्थितपणे इथं ॲडजस्ट करून घ्यायचे. ॲडजस्ट झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला याच फोटोला बॉडी इफेक्ट लावायचा आहे, तर त्याकरता तुम्हाला सिम्पली बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथं लव कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे, तर सिम्पली आपण लव कॅटेगरी सिलेक्ट करून घेऊया. यानंतर तुम्हाला इथं एडिटिंग लव हा तुम्हाला लव कॅटेगरीमध्ये इफेक्ट दिसून येणार आहे, तर हा इफेक्ट आपण इथं ॲड करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे हा इफेक्ट तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचा आहे. हा ॲड केल्यानंतर याला पण व्यवस्थितपणे इथं आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचे आहे, तर सिम्पली आपण याला ॲडजस्ट करून घेत आहोत. तर मित्रांनो अशा प्रकारे हा ॲडजस्ट झालेला आहे आणि याला आपण नंतर आपल्याला 12 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे. तर सिम्पली आपल्याला 12 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे. जे मधातले फोटो दिसत आहेत तुम्हाला ते सोडून द्यायचे. नंतर 12 नंबरच्या फोटोवरती आल्यानंतर सिम्पली बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथं लाईट डिसॉल्विंग हा इफेक्ट तुम्हाला इथं दिसून येणार आहे, तर हा इफेक्ट सिम्पली आपण इथून सिलेक्ट करून घेत आहोत. याला व्यवस्थितपणे तुम्ही तुमच्या हिशोबची इथे ॲडजस्ट करू शकता. असं ॲडजस्ट केल्यानंतर सिम्पली याला पण व्यवस्थितपणे इथं ॲड करून घ्यायचे आहे. तर ॲड झाल्यानंतर व्यवस्थितपणे याला सेट करून घ्यायचे आपल्याला फोटोपर्यंत. तर सिम्पली याला व्यवस्थितपणे आपण सेट करून घेऊया. यानंतर सिम्पली तुम्हाला पुन्हा 13 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे. बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि इथं इफेक्ट हा इफेक्ट दिसून येणार आहे, तर हा इफेक्ट तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे हा पण इफेक्ट आपण इथे ॲड करून घेत आहोत. तर मित्रांनो याला पण व्यवस्थितपणे इथं ॲडजस्ट करून घ्या. तर मित्रांनो अशाच प्रकारे आपले पूर्ण एडिट झालेलं आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि मित्रांनो चॅनलवरती जर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा की व्हिडिओ कसा झाला.